संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील बेलवाडी ही या ठिकाणी पोहोचलेला आहे। या वारी सोहळ्यामध्ये काही तिथे पंथी देखील समाविष्ट झालेले आहे। ते होते पंढरपूर अशी पायी वारी करत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही वारीमध्ये सहभागी झाला? रामकृष्ण हरी, मी बोलते किन्नर आघाडीचे महामंडलेश्वर श्री श्री 1008 डॉक्टर दीपाताई नंदगिरी। खूप छान असं अनुभव आहे की वारीचे खूप छान असं वाटतं। पहिल्यांदा अनुभव जरा वाईट होता पहिल्या वर्षी, खूप छान वाटतं आता सगळेजण इज्जत देतात, सगळे मान देतात, सगळेजण माई म्हणून माऊली म्हणून हात मारतात। खूप छान वाटतं। जसं आम्ही एकमेकांसंग किंवा आपल्या भावकी संघ किंवा आपल्या नातेवाईका संघ आम्ही मुकलो होतो, ते आम्हाला सगळं मिळाल्यासारखं वाटतं हे माऊलीच्या वारीमध्ये। वारीमध्ये काही नवीन नाती मिळाली का? हो, खूप नाती, आई भेटली, बहीण भेटली, भाऊ भेटले, वडील भेटले, वडिलासारखे आम्हाला प्रेम करणारे आमचे दिंडी मालक शंकर महाराज गवळी भेटले। खूप छान असा अनुभव आहे। तुम्ही काय सांगाल, किती वर्षापासून वारीमध्ये सहभागी होत आहे? मी 14 वर्ष झालं वारी करते, पण गुरु सोबत मी सध्या 3 वर्ष झालं वारी करते। कसा आहे वारीचा अनुभव? कसा असं आहे की ते पांडुरंग परमात्म्याने ताकद दिलेली आहे त्या पायात चलत जाण्याचं, एवढंच फक्त भेटी लागे जीवा लागलीचे हात, त्याप्रमाणे की भेट असं ओढ लागली त्या पांडुरंगाची कधी पोहोचल। लगत 3 वर्ष झालं की 1 नंबर येतो तुळशीत घेऊन। तुम्ही काय सांगाल, तुमचं काय वारीचा अनुभव आहे? रामकृष्ण हरी सगळ्यांना, मला खूप आनंद होतो वारीला आल्यावरती। खूप आम्हाला सगळं प्रेम करतात, खूप चांगल्या नजरेने बघतात, आम्हाला इज्जतीने बोलतात, माऊली या, माऊली खा असं काही वेळा तुमची समाजातून हेरचाळ होती, वारीमध्ये असा प्रसंग तुम्हाला जाणवतो का? सर्व आता आम्हाला पहिल्यांदा असं झालं होतं काही सेवांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर, पण आता सर्व आम्हाला माऊली माऊली सकाळीच बघतात, सगळे बघतात। तसंच आम्हाला प्रेम द्यावं हेच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करेन, पांडुरंगा चरणी, की आम्हाला सर्वांनी मायेची आणि आपुलकीची माया द्यावी हीच विनंती। मी भारुडकर आहे आणि एक मोठा कलावंत आहे। आईसाहेबांच्या सानिध्यात 3 वर्ष झालं मी वारी करतोय। संत सोपान काकाच्या महाराजांच्या दिंडीमध्ये रथामागे 32 नंबर माझी दिंडी आहे। त्या सोहळ्यामध्ये मी 12 वर्ष चालत आहे। आता माझी ही 8वी वारी आहे। आईसाहेबांच्या सानिध्यात येऊन 3 वर्ष झालं। खूप असा आनंद आईसाहेबांच्या संघ आहे। नाचत गात जाऊ रे खेळी या सुख देईल विसावारी, अशा या वक्ताप्रमाणे आम्ही हसत खेळत देऊन ते पंढरपूर पायवारी आईसाहेबांच्या सानिध्यात करत आहे। तुम्ही बारोडकार आहात, मग तुम्ही बारोडाचं सादरीकरण केले का वारीमध्ये? हो, केलेलं आहे। कधी केलेलं आहे? आता कालच बारामती या ठिकाणी आम्ही बारोडाचं सादरीकरण केलेलं आहे। एकूणच या ठिकाणी वारीमध्ये आम्हाला अनेक नवीन नाते मिळाले असे सांगण्यात आलेले आहे। मंगेश पेत्रे, साम टीव्ही न्यूज, बेलवाडी, इंदापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।